नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मस्त आणि मजेत ना? स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर आज आम्हाला जायचं आहे बाबूच्या स्कूलमध्ये. आज डान्स आहेत आणि त्याचीच ही तयारी चाललेली आहे. म्हटलं पटपट सगळं भाजी भात तरी लावून घ्यावी, पण तेवढा टाईम मला काही मिळाला नाही. पण मी वरण भात वगैरे केला, चहा वगैरे घेतला, दोघांना पण पाजला. आणि त्याच्यानंतर एवढा लेट झाला मला. ती खालच्या मुलीचं पाहून आली की ती रेडी झालेली आहे आणि ती रडतच वरती आली की मम्मा माझं कधी आवरणार तू. आणि तिने असा भुंगा पसरला की काय सांगायलाच नको. डोक्यावरच नाचायला लागली आणि या दोघांची अशी लुडबुड चाललेली की मला काही सुचतच नव्हतं. त्यात घरी कोणीच नव्हतं ह्या चिल्लर पार्टीला जरा हँडल करायला. सो ते त्यांना बघत बघत माझं हे काम चाललेलं आणि मी ते व्हिडिओ काढण्यासाठी शूट करण्यासाठी फोन ठेवलेला आणि हे तो मोबाईल घेण्यासाठी ह्याची खटपट चाललेली होती की माझ्या हाताला तो मोबाईल कधी येईल आणि मी कधी आपटेल. असा घेतो आणि असा आपटतो ना मोबाईल, काय सांगायलाच नको. ह्याला एक दिवशी फोडायचाच येतो, त्याच्यानं नुसता मागे लागलेला असतो. ॲटलिस्ट 5 वाजता घरून निघायचं होतं, पण मला खूप लेट झाला. 4:45 वाजले तरी माझं हे चाललेलंच होतं काम. आणि ती अशी रडायला लागली की काय सांगायलाच नको. तिने तिचा मूड ऑफ केलाच, माझा पण केला. आणि एवढी रडली ती. तिला म्हणलं हातपाय तोंड धुऊ, पण ते काय ऐकायच्या ह्याच्यातच नव्हती. तिला असं वाटायचं मम्मा मला हे सगळे सोडून जातात की काय. पण तिला घेऊनच जाणार आहे हे तिला समजत नाही. लवकर तिला खाण्यात पण मन लागेना आणि कशातच लागेना. तिचं आवरून पण ती मला देत नव्हती आणि अशी एक धप्पा खाल्ला तिने. तर ती जी रडली ते मध्ये गेले, ती माझ्याजवळ पण आली नाही. ती दुसऱ्यांसोबतच पुढे पुढे चालली होती आणि माझ्याकडे बघत होती रागाने. स्कूलमध्ये पण गेली आणि तिला सोडलं मी, पण तिथेही रडत होती. डान्स पण तिने रडत रडतच केला आणि पण केला तिने डान्स. मला खूप छान वाटलं, पण रडली, खूपच रडली ती. शेवटी मिसने माझ्याकडे तिचे परफॉर्मन्स झाल्यावर सोडून दिलं, खूप रडली म्हणून. सो फायनली डान्स झाला आणि आम्ही बाहेर थोडंसं खायला गेलो. पिझ्झा खायचा होता बाबूला, तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर खूप वेटिंगला 30 मिनिट्स तर गेले असतील. आणि ह्या मुलांना तेवढा वेळ काय दम खातात का कुठे, त्यांची तिथेच लुडबुड. आणि माझं एवढं डोकं दुखायला लागलं की काय सांगायलाच नको. सो पिझ्झा आला फायनली आणि गपागप खाऊन घेतला आणि घरी निघालो. घरी निघताना परत रस्त्यात थोडंसं मध्यंतरी पार्सल घ्यायचं होतं. सो तिथं वेटिंगसाठी आम्ही थांबलो होतो. मला तर खूप कंटाळा आलेला, एवढं डोकं दुखत होतं की काय सांगायलाच नको. ह्या पोरीमुळं माझं एवढं डोकं हललेलं. तिने स्वतःचा मूड ऑफ केला आणि माझाही सोबत केला. त्यामुळे मला जायची पण इच्छा नव्हती. पण आता माझ्या पोरीचं पहिलाच डान्स आहे, परफॉर्मन्स. सो मी एक्सायटेड होते, पण ती तेवढी एक्सायटेड नव्हती, कारण की ती पण खूप रडली तिथे गेल्यानंतर. आणि काय करणार. हे मध्ये चालत आहे एडिटिंग माझी. हे आधीच होता व्हिडिओ, पण मी विसरले होते हा क्लिप घ्यायचा. सो अद्विक असा रडत होता. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगला. बाय.